आम्ही नंदुरबार ते त्या ठिकाणी नाशिकपर्यंत गेलो, कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. अशा एकूण पार्श्वभूमीवर तुम्ही आम्हाला सांगता की बंदी आहे. नाही म्हणाले, नंदुरबारला दंगल झाली, तोंडाईचारा झाली आणि परवा कडे तर निजामपूरला सुद्धा एका आदिवासी मुलाचा त्या ठिकाणी खून झाला. अरे कसं काय होतं? हे जाणीवपूर्वक होतं असं मला म्हणायचं आहे. या देशामध्ये शांततेने एकूण सगळं जे काही चाललेलं आहे त्या शांततेला गालबोट मारण्याकरता एक ठराविक जे काही त्या ठिकाणी धर्मवादी सगळे आहेत संघटना ती जाणीवपूर्वक लागलेली आहे. त्याच्या निमित्ताने आपण जमलो, शांततेने जमलो आणि गावात दुसरी एक गाडी चाललेली होती. कशा करता आलेले होते लोक? त्यांना एकूण आरक्षणाच्या बाबतीत काय असेल पुढचा मला माहिती नाही, परंतु त्यांच्या मनामध्ये हे होतं की तुम्ही लोक जमवता, आम्हीही जमवू आणि मग आम्ही आमचं जे आरक्षण आहे ते मिळवू. अशा पद्धतीने जी काही दुसरी विचारधारा आहे ही जाणीवपूर्वक सरकारतर्फे, तो मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल आणि या सगळ्यांचे जे चपाटे असतील त्यांच्या वतीने हे सगळं चाललेलं आहे. आणि आम्हाला सत्तेवरची पोळी जी आहे ती खाऊ द्या. हे जर करायचं होऊ द्यायचं नसेल या पुढच्या काळामध्ये आपल्याला अत्यंत सतर्क राहायचं आहे.